आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात आज लातूरात भव्य महामोर्चा निघाला असून या महामोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाले होते। लातूर शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकातून हा महामोर्चा निघाला असून जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा धडकणार आहे। या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील सहभाग नोंदवला होता। तर या मोर्चातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये लातूर शहरामध्ये प्रचंड असा महामोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। ज्या एसटी आरक्षणामध्ये ज्या 59 जाती आहेत त्या जातीपैकी आरक्षणाचं उपवर्गीकरण या प्रमाणात करण्यात यावं यासाठी हा प्रचंड महामोर्चा जो आहे तो शहरातल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकात या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती निघालेला आहे। आपण पाहू शकतो या मोर्चामध्ये अशा पद्धतीची प्रचंड गर्दी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोर्चाचं नेतृत्व आहे जे सर्व समाज बांधव एकत्र आहेत। आज आरक्षणाच्या समर्थनात आपण मोर्चा काढलेला, कशा स्वरूपाच्या मागण्या या ठिकाणी 58 एसटी जातीमधील उपवर्गीकरणासाठी हा मोर्चा आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर 1 ऑगस्ट 2027 माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे आरक्षण लागू करावं आणि वंचिताला न्याय द्यावा। अशा पद्धतीने पाहायला गेले तर महिलांचा देखील या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात महिला देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। मला सांगा आजी, काय मागणी आहे? आमचा हक्क, आमचा अधिकार आम्ही शासनाला मागतो। आमचं वर्गीकरण झालंच पाहिजे, मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमची आग्रहाची विनंती आहे, आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, मातंग समाजाला न्याय दिला पाहिजे। जातीचं वर्गीकरण झालंय, समान कायदा आणला पाहिजे ही आमची विनंती आहे देशाच्या सरकारला, इतर कुणाला नाही, फक्त देशाच्या सरकारला, या मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस यांनी लवकर अंमलात आणावं, आमचं अंमलबजावणी करावी। जे काही शासनाने निर्णय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, गवाई साहेबांनी निर्णय दिलाय, या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला अधिकार द्यावा, मातंग समाजाला न्याय मिळावा। 1 तारखेपर्यंत अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आमचा अधिकार जाहीर करावा ही आमची विनंती आहे। फडणवीस भाऊंना, देवेंद्र भाऊंना आमची विनंती आहे, देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे, मातंग समाजाला न्याय मिळावा, मातंग समाजाला न्याय मिळावा। कारण वर्गीकरण हे सर्वांसाठी आहे, एका जातीचं नाही, सर्वांनाच आहे, पण त्याच्यापासून आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही। आमचा समाज त्याच्यापासून वंचित राहिला, आमच्या समाजाची दिशाभूल केली आणि इतरांनी ते लाटून घेतलं। त्यासाठी आम्हाला आमचा न्याय द्यावा, आमचा योग्य ते निर्णय घ्यावा। देवेंद्र भाऊंना माझी विनंती आहे, सर्वच आमच्या मातंग बंधूंना आम्हाला न्याय द्यावा, तरुणांना न्याय मिळावा हीच विनंती। जय हिंद। अशा पद्धतीने पाहायला गेलं तर एक महामोर्चामध्ये एक आक्रोश तयार होतो आणि आक्रोशातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढं साकडं घालण्यात येतं की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे झालं पाहिजे आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करून तात्काळ या समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी होते। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल।